आताची सर्वात मोठी बातमी समोर आली. सुनेत्रा पवार 2029 मध्ये मुख्यमंत्री होणार. जय पवारांच्या थेट वक्तव्यामुळे नवा ट्विस्ट. महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे दिग्गज नेते अजित पवार यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अधुरे राहिले असले तरी आता त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार का, अशी ही चर्चा आहे. ही चर्चा सुरू होण्यासाठी निमित्त ठरलं आहे ते म्हणजे अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी केलेले अत्यंत धाडसी वक्तव्य. या वक्तव्याने 2029च्या विधानसभा निवडणुकीचे पडघम आतापासून वाजू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना जय पवार यांनी आगामी राजकीय वाटचालीचे स्पष्ट संकेत दिले. 2029च्या विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार हे उमेदवार असतील असे त्यांनी जाहीर केले. मात्र केवळ आमदारकी नाही तर त्या राज्याच्या मुख्यमंत्री व्हावेत ही बारामतीकर आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवारांचे अपघाती निधन झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली होती. ती पोकळी आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातून भरून निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे ही केवळ बारामतीकरांचीच नाही तर राज्यातील राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र नियतीने घात केला आणि दादांची ती इच्छा अपूर्ण राहिली.